नाशिक रोड रेल्वे स्थानक परिसरात पिस्टलचा धाक दाखवत लूटमार करणं आणि उपनगर परिसरात फायरिंग करून दहशत माजवत फरार झालेल्या 2 अट्टल आरोपींना नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने आणि गुन्हे शाखा युनिट 2 ने संयुक्त कारवाईत अटक केली आहे। आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात आली असून विविध शहरांमध्ये शोध मोहीम राबवत पोलिसांनी ही उल्लेखनीय कारवाई केली। याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 29 जुलै रोजी रात्री 11:30च्या सुमारास नाशिक रोड रेल्वे स्टेशन समोरील बस स्थानकात आरोपी भूषण गोसावी व त्यांच्या साथीदारांनी अफरोज अख्तर खान यांना पिस्टलचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली। त्यानंतर त्यांच्या खिशातील 17,000 रुपयांची रोकड जबरदस्तीने लुटून आरोपी पसार झाले। याशिवाय उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फायरिंग करून दहशत माजवल्याप्रकरणीही त्यांच्या विरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त अद्विता शिंदे यांनी तातडीने आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड गुन्हे शोध पथक आणि गुन्हे शाखा युनिट 2 यांनी संयुक्त तपास सुरू केला। तपासादरम्यान ओझर, दिंडोरी, तळेगाव, वणी, मनमाड, कन्नड, राहता आणि शिर्डी परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली। अखेर रोहित पगारे राहणार श्रमिक नगर शिर्डी याला शिर्डी येथून ताब्यात घेण्यात आला। दरम्यान गुन्हे शाखा युनिट 2 चे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे दुसरा आरोपी आयुष शिंदे याचा माग काढला। वैशांतर करून तो जेल रोड परिसरात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर 4 ऑगस्ट रोजी दसक पेट्रोल पंपावर दुचाकीत पेट्रोल भरत असताना पोलिसांनी त्याला सापळा रचून अटक केली। आरोपींकडील MH15 JF 8518 क्रमांकाची दुचाकी ही जप्त करण्यात आली। दोनही आरोपींना पुढील तपासासाठी उपनिरीक्षक जितेंद्र माळी यांच्या ताब्यात देण्यात आला आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक अतुल चौधरी, पोलीस निरीक्षक घनदाट, प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक सुनील बिडकर, जितेंद्र माळी तसेच विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, गोकुळ कासार, योगेश रानडे आणि महिला पोलीस शिपाई बहिरट यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडले। नाशिक रोड पोलीस स्टेशन तसेच उपनगर पोलिसांच्या हद्दीमध्ये काही दिवसांपूर्वी एक फायरिंगचा प्रकार झाला होता। तसेच एका ठिकाणी एका इसमास मारहाण करून त्याची काही रक्कम देखील त्या ठिकाणी लुटली होती। त्याच्यावरून यातला मुख्य आरोपी जो आहे तो भूषण गोसावी आणि त्याच्यासोबत इतर त्याचे काही साथीदार आहेत यांच्याविरुद्ध 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले होते। त्या गुन्ह्याचा तपास नाशिक रोड पोलीस देखील करत होते, तसेच उपनगर पोलीस देखील करत होते आणि सदर गुन्ह्याचा समांतर तपास हा क्राईम ब्रांच युनिट 2 तसेच नाशिक रोडचं जे क्राईम ब्रांच युनिट आहे ते देखील करत होतं। त्याच्यामुळे त्याच्यातला जो मुख्य आरोपी आहे त्याला ऑलरेडी नाशिक रोडच्या आमच्या क्राईम ब्रांच युनिटने अटक केलेली आहे। आता याच्यातले जे 2 अजून इतर आरोपी आहेत, ज्याच्यातला एक आरोपी आहे रोहित पगारे आणि दुसरा आहे आयुष शिंदे, ह्या 2 आरोपींना देखील या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने ताब्यात घेतलेला आहे। त्यातल्या एका आरोपीचा ऑलरेडी MCR झालेला आहे, तो सध्या न्यायालयाच्या कस्टडीत आहे आणि दुसरा जो आरोपी आता आपण ज्याला बघितलं त्याचं नाव आहे आयुष शिंदे आणि याच्या अटकेमध्ये नाशिक रोड पोलीस स्टेशन DB तसेच आमचे युनिट 2 चे API तोडकर साहेब आणि त्यांची टीम या दोन्हीचे योगदान आहे। दोघांनी मिळून ती जॉईंट कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे। त्याच्याकडून सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली एक जी मोटरसायकल आहे ती मोटरसायकल देखील त्या ठिकाणी जप्त केलेली आहे आणि तसेच या गुन्ह्याच्या तपासामध्ये ह्यातला मुख्य आरोपी जो आहे तो भूषण गोसावी याची एक मैत्रीण होती जिचं नाव आहे कोमल गायकवाड। त्या कोमल गायकवाडला जेव्हा आम्ही तपासाच्या अनुषंगाने जेव्हा तिच्याकडे विचारपूस केली तर तिच्या तांत्रिक विश्लेषणामध्ये एक गोष्ट लक्षात आली आमच्या की ह्याच्याकडं जे एक गावठी कट्ट्यातून ज्याने त्याने फायरिंग ॲक्च्युअली त्या घटनेमध्ये केलं होतं त्याच्यामधूनच तिने स्वतः देखील त्या ठिकाणी फॉर नो रिझन एक राऊंड फायर केलेला आहे। तशी एक चित्रफित देखील त्यांच्या मोबाईलमध्ये सापडलेली आहे। त्याच्यावरून एक आर्म्स ॲक्ट 325, 525 चा गुन्हा देखील आम्ही त्या ठिकाणी त्याच्यावर दाखल केलेला आहे। तिला देखील त्या ठिकाणी आम्ही अटक केलेला आहे। तो एक स्वतंत्र गुन्हा नाशिक रोड पोलिसांनी दाखल केलेला आहे। असा एकूण याच्यामध्ये 3 वेगवेगळे गुन्हे म्हणजे एक तर उपनगरचा फायरिंगचा गुन्हा, सोबत दुसरा हा नाशिक रोडचा एक दरोड्याचा गुन्हा आणि तिसरा आता हा फायरिंग म्हणजे केल्याबद्दल त्या लेडी विरुद्ध जो दाखल केलेला आहे तो आर्म्स ॲक्ट अंतर्गतला गुन्हा, असे 3 एकंदरीत गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत। याच्यामध्ये आत्तापर्यंत आम्ही एकूण
4 आरोपींना अटक या ठिकाणी केलेली आहे, एक ती महिला, असे 5 आरोपी अटक झालेले आहेत. बाकीच्या पण आरोपींचा शोध आमची टीम्स पोलीस स्टेशन DB तसेच उर्वरित जे आमचे क्राईम ब्रांचच्या टीम्स आहेत त्या देखील घेत आहेत आणि याच्यामध्ये स्ट्रिक्टेस्ट पॉसिबल ॲक्शन अगदी आम्ही याच्यामध्ये मोक्का सेक्शन्स पण इन्व्होक करण्याचा विचार त्या ठिकाणी करत आहोत आणि ज्यांनी कोणी याच्यामध्ये हातभार लावलेला असेल, मग याच्या प्लॅनमध्ये असेल किंवा त्यांना आर्थिक मदत करण्यामध्ये किंवा त्यांना आसरा देण्यामध्ये मदत ज्यांची कोणाची झाली असेल त्यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई आम्ही करत आहोत आणि निश्चितपणाने यामध्ये सर्व आरोपींना गजाआड लवकरच केलं जाईल आणि त्यांना प्रॉपर त्या ठिकाणी कायदेशीर शिक्षा जी काय ती दिली जाईल. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.